मोठमोठ्या शहरांमध्ये नाटकांचे प्रयोग आजही हाऊसफुल होतात. आणि दुसरं तुम्ही आता सांगितलं की जुनी पिढी ठीक आहे नाटकांकडे वळते, पण नव्या पिढीचं काय? आता माझा 3-4 वर्षातला अनुभव सांगतोय की मी तिसरं पर्व आता आमचं नाटक योजनेचं सुरू होते. लहान मुलांमध्ये प्रचंड नाटकाची क्रेज आहे. नाटक ते प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे. लोकांनी आपल्या लहान मुलांना आपल्या आईवडिलांसमोर कुटुंबासमोर येऊन ते दाखवलं पाहिजे, तर नाटकांची कला जी आहे ती पुढे चालू राहणार आहे. आता आपण हातात सोशल मीडिया आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियावर रील्समध्ये एकदा जर डोकं घातलं तर माणूस 2 तास काय चाललंय आजूबाजूला ते सुद्धा बघत नाही. पण मग आमचा उद्देश हाच आहे की मोबाईलमधून लोकांनी डोकं बाजूला काढावं आणि 2-2.5 तास तिथं निव्वळ मनोरंजन नाही, त्याच्यातून नाटकातून सामाजिक प्रबोधन होतं, सामाजिक संदेश दिला जातो, शिवाय तुमचं मनोरंजन होतं आणि मोबाईल तुमचा 2 तास बाजूला राहतो. त्यामुळे नाटकं लोकांनी आवर्जून बघावी.